हॅलो मुलांनो, मी डॉक्टर भाग्यश्री संकलेचा आपल्या ह्या बायोलॉजी डाऊट सेशन मध्ये ज्ञानगंगातर्फे स्वागत करते. मुलांनो, मोस्टली तुमचे डाऊट सेशन हार्दिक सर घेत असतात, पण त्यांच्या काही कारणांमुळे ते नाही घेऊ शकत, म्हणून मग मी तुमचा आज कंटिन्यू करणार आहे. तुमच्या सगळ्यांचे डाऊट माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे. आता ते डाऊट खूप सारे आहे मुलांनो, तर ते एका पार्ट मध्ये नाही होऊ शकत, तर आपण त्याचे 2 पार्ट्स केलेले आहे. फर्स्ट पार्ट मध्ये ना आपण थर्ड चॅप्टर आणि फोर्थ चॅप्टरचे डाऊट सगळे क्लिअर करून घेऊया. आणि जर टाइम हे झालं प्रोसीड, तर एक रूट प्रेशर थेरीचं पण एक डाऊट होतो, ते आपण कव्हर करून घेऊया. आणि बाकीच्या सेकंड पार्ट मध्ये आपण बाकी चॅप्टर्सचे डाऊट क्लिअर करू. येस. तर चला मुलांनो, बरेचशा स्टुडंटचं इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन बद्दल खूप सारे डाऊट्स होते आणि मॉलिक्युलर बेसिस बद्दल पण खूप सारे डाऊट्स होते. तर आपण एक एक करून पहिले चालू करूया इनहेरिटन्स या टॉपिक पासून. तर चला, फर्स्ट डाऊट आहे मुलांनो या टॉपिक बद्दल की जेनेटिक टर्मिनोलॉजी म्हणजे काही टर्म्स आहे ज्याचे मिनिंग मुलांना कळले नाहीये. फर्स्ट टर्म आहे F1 जनरेशन आणि सेकंड टर्म आहे F2 जनरेशन. तर मुलांना इथे खूप सोपं आहे, बघा आपण बघूया. जेव्हा आपण मोनोहायब्रिड क्रॉस केलं होतं आपल्या मेंडलने, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपण सिंगल कॅरेक्टर घेतलं होतं फॉर द क्रॉस. आपण तो घेतलं होतं स्टेम हाईट, असं आपण ते कॅरेक्टर घेतलं होतं, बरोबर. एक मिनिट. येस. सो आपण स्टेम हाईट हा कॅरेक्टर घेतला होता. मुलांनो, याच्यामध्ये आपण टॉल आणि डॉर्फ असे 2 प्लांट्स घेतले होते, बरोबर. हे प्युअर होते. प्युअर होता म्हणून आपण त्याला होमोझायगस लिहिलं होतं. कॅपिटल टी आणि स्मॉल टी यांचा क्रॉस करून आपल्याला भेटले होते कॅपिटल टी स्मॉल टी वाले. ऍक्च्युअल मध्ये सगळे होते टॉल प्लांट्स, हे आपल्याला भेटले होते. तर मुलांनो, हे आहे आपले आजी आजोबा यांच्यापासून तुम्हाला जे भेटलंय आता हा वाला जनरेशन, ही आपली मम्मी पप्पांची जनरेशन आहे आणि ह्याला आपण बोलतो F1 जनरेशन. येस, एकदम सोपं. तर जेव्हा आपण क्रॉस स्टार्ट करतो तर ते असतात पॅरेंटल जनरेशन. त्यांच्यामध्ये आपण क्रॉस केलं आणि मग जी जनरेशन आपण बनवली नेक्स्ट वाली, त्याला आपण बोलतो F1 जनरेशन. मग आपण काय करतो मुलांनो, हे सापडण्यासाठी की आपला हा डॉर्फ कॅरेक्टर कुठे गेला, तर मेंडलने काय केलं होतं बरं, याचं सेल्फिंग केली होती. या झाडाचं या झाडासोबत सेल्फ क्रॉस केलं होतं आणि मग त्याला दिसलं होतं. आपण मग बघा असं पुनेट स्क्वेअर ड्रॉ केला होता, आठवते का तुम्हाला? येस. सो एका साइडला आपण कॅपिटल टी स्मॉल टी, एका साइडला कॅपिटल टी स्मॉल टी. इथे सगळे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. 3 टॉल आले होते आणि एक डॉर्फ आला होता. तर हा जो आहे ना, हा जनरेशन जे तुम्ही आता यांचा क्रॉस करून बनवलाय, याला आपण बोलतो F2 जनरेशन. येस. तर सेल्फिंग केल्यामुळे F1 जनरेशनचा हा जो आला होता हायब्रिड, जेव्हा आपण याची सेल्फिंग केली ना, तर ते सेल्फिंग करून तुम्हाला जो जनरेशन भेटलं त्याला आपण बोलतो F2 जनरेशन. येस. असंच सेम आपल्याला डायहायब्रिड क्रॉस मध्ये पण बघायला भेटतो आणि डायहायब्रिड क्रॉस वरती तर खूप जणांना डाऊट होते. तर आता आपलं नेक्स्ट टॉपिक असणार आहे डायहायब्रिड क्रॉस. तर एकदम नीट लक्ष देऊन ऐका. तर मुलांना आता मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये सिंगल कॅरेक्टरचा आपण क्रॉस करतो. डायहायब्रिड मध्ये आपण 2 कॅरेक्टर सोबत घेतो. इफ यू रिमेंबर, आपल्या मेंडलने आपल्याला वटाणाचे 7 कॅरेक्टर शिकवले होते. दॅट वॉज युअर सीड शेप, सीड हाईट, पॉड शेप, पॉड हाईट. शेप हाईट आहे, नो सॉरी, टाइम प्लीज. सीड शेप, सीड कलर. पॉड शेप, पॉड कलर. एक होता आपला स्टेमची हाईट, दुसरा आपला होता फ्लावरचा कलर आणि 7th होता, काय होता आपला 7th बरं, फ्लावरची पोझिशन. हे 7 कॅरेक्टर्स आपण मेंडलचे शिकले होते. त्याच्यामधले आता आपल्याला 2 कॅरेक्टर सोबत घ्यायचे आहे. अकॉर्डिंग टू मेंडल, मेंडलने सीड शेप आणि सीड कलर असे 2 कॅरेक्टर सोबत घेतले होते आणि त्यांच्यामध्ये त्यांनी क्रॉस लावलं होतं. असं का केलं होतं? कारण मोनोहायब्रिड मध्ये जेव्हा त्यांनी टॉल आणि डॉर्फ घेतला, तेव्हा जे पुढच्या जनरेशन मध्ये गेले होते F1 मध्ये, ते सगळे टॉल होते आणि जे नाही गेले ते होते डॉर्फ. मग त्यांनी सेल्फिंग पण केली होती, तरी पण त्याला 3 टॉल आणि एकच डॉर्फ दिसला होता इन युअर F2 जनरेशन. मग त्याला हे बघायचं होतं की यार, आपला जो रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे तो F1 मध्ये होत नाही एक्सप्रेस आणि तो F2 मध्ये होतो एक्सप्रेस. तर हेच प्रूफ करण्यासाठी त्याने अजून एक क्रॉस केला होता, दॅट इज युअर डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस मध्ये मुलांनो आपण 2 कॅरेक्टर सोबत घेतले. फॉर एक्झाम्पल, इथे आपण घेतला सीड कलर आणि दुसरा आपण घेतला सीड शेप. तर आता नीट लक्ष द्या. आपण सर्वात पहिले सीड कलर आणि सीड शेपचे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असे 2 ऑर्गॅनिझम घेऊन टाकू, एक फिमेल आणि एक मेल.
जे डॉमिनंट असतो ना मुलांना ते नेहमी फिमेल असतो आणि मेल रिसेसिव्ह आहे. तर आता मला सांगा याचा फिनोटाइप म्हणजे हे दिसायला कसे आहे. सीड शेप जे कलर असतो तो असतो येलो आणि सीड कलर असतो डॉमिनंट येलो आणि सीड शेप डॉमिनंट असतो मुलांनो राऊंड. आणि इकडे हे बघा हे आपण काय लिहितो इथे आता हे आपण डॉमिनंट कॅरेक्टर लिहितो इकडे आणि इकडे आपण लिहितोय रिसेसिव्ह कॅरेक्टर. हा त्याचं रिसेसिव्ह काय होतं सीड कलर बरं रिसेसिव्ह वॉज युअर ग्रीन कलर अँड सीड शेप वॉज युअर व्रिंकल्ड. तर आपण काय केलं एक झाड आपण घेतला ज्याचे जे वटाणे होते ना ते येलो कलरचे होते आणि राऊंड होते आणि अजून एक झाड घेतला त्याचे वटाणे होते ग्रीन कलरचे आणि होते व्रिंकल्ड म्हणजे असे सिकुडलेले ड्राय झालेले. आता आपल्याला या दोघांमध्ये क्रॉस करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण काय करूया जिनोटाइप काढूया जिनोटाइप. आता काय असेल याचा येलो हा डॉमिनंट आहे तर हा नेहमी कॅपिटल असणार राऊंड हे नेहमी कॅपिटल असणार. येस तसंच सेम इकडे आपलं जे ग्रीन आहे ग्रीन स्मॉल वाय आणि जे व्रिंकल आहे स्मॉल जी. एक काम करूया अकॉर्डिंग टू बुक जाऊया आपण. त्यांनी पहिले ना आपलं सीड शेप म्हणजे तुम्हाला अजून कन्फ्युजन क्रिएट होईल नाही तर ठीक आहे. आपण पहिले सीड शेप लिहूया. सीड शेप आहे राऊंड आणि सीड कलर आहे येलो. तसं इकडे आहे सीड शेप आहे व्रिंकल्ड आणि सीड कलर आहे ग्रीन. काहीच नाही बदललं फक्त मी उलट पालट केलं बस. ठीक आहे पहिले मी येलो राऊंड लिहिलं होतं आता मी राऊंड येलो लिहिलं. आता जिनोटाइप मध्ये मी लिहिणार कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. व्रिंकल मध्ये स्मॉल आर ग्रीन मध्ये स्मॉल वाय. आता मला ह्यांच्यामध्ये क्रॉस लावायचा आहे तर आता ह्याचे गॅमेट्स कसे बनेल सेमच बनेल. हा आर ह्याच्यासोबत जाईल हा ह्याच्यासोबत जाईल तर युअर गॅमेट आर कॅपिटल वाय. हिअर ऑल्सो युअर गॅमेट आर स्मॉल वाय. आता मी यांचं क्रॉस लावलं मला भेटलं माझं F1 जनरेशन. आता F1 जनरेशन मध्ये आपल्याला सगळे काय दिसेल बरं बघा कॅपिटल आर मग स्मॉल आर कॅपिटल वाय मग स्मॉल वाय. नेहमी लक्षात ठेवा पहिले आर चे लिहून घ्यायचे त्याच्यामध्ये पण पहिले कॅपिटल वाल्याला प्रिफरन्स द्यायचा पहिले तो कॅपिटल वाला लिहून घ्यायचा मग आपला दुसरा जे आहे जिनोटाइप मग ते लिहायचं आणि त्याच्यामध्ये पण पहिले कॅपिटल जो आहे पहिले ते लिहायचं. तर आपल्याला मुलांनो F1 जनरेशन मध्ये आपल्या सगळ्यांना जे झाड दिसले ज्यांचं जे आपलं होतं वटाणा तो कसा होता बरं राऊंड अँड येल्लो. पण मुलांनो आपण इतकं इथे व्रिंकल्ड ग्रीन घेतलं मग हा कॅरेक्टर कुठे गेला काय आपल्याला माहिती नाही यार. बघा ना तुम्ही राऊंड येल्लो आणि व्रिंकल्ड ग्रीन दोघं कॅरेक्टर घेतले होते तरी पण तुम्हाला F1 जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर दिसले ते सगळे होते राऊंड येल्लो कारण आपण ह्या आणि ह्या गॅमेटला फ्युजन केलं इन युअर F1 जनरेशन तर तुम्हाला असा दिसला अँड दे वेर ऑल राऊंड येल्लो. तर आता हे फाइंड आउट करायला की माझं व्रिंकल ग्रीन वाला कॅरेक्टर कुठे गेला तर आपण काय करतो बरं आपण ह्या F1 हायब्रिडचं काय करतो सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड टू फाइंड आउट विच जनरेशन टू फाइंड F2 जनरेशन. नेक्स्ट वाला जनरेशनला फाइंड आउट करायला हा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आय ला स्वतः सोबतच क्रॉस केलं म्हणजे आपण केलं सेल्फिंग. याला आपण काय बोलतो मुलांना सेल्फिंग म्हणतो की सेल्फ क्रॉस केलं. आता बघूया हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये स्लाइड वरती हे बघा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय क्रॉस विथ कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता यांचे गॅमेट कसे काढायचे हे बघा. आता हे गॅमेट काढायला ना मी तुम्हाला एक ट्रिक देते. आता गॅमेट काढणं खूप स्टुडंटला खूप डिफिकल्ट होऊन जातो. दोघांचे गॅमेट सेम येणार आहे माहिती आहे आपल्याला. एक पहिले मी जे नॉर्मल जसे सॉल्व्ह करतो तसं पहिले दाखवते आणि दुसरं मी तुम्हाला ट्रिक दाखवते. आता नॉर्मली कसं असतो की हे जे कॅपिटल आर आहे ना हा कॅपिटल वाय सोबत पण जाईल आणि हा स्मॉल वाय सोबत पण जाईल. तसंच सेम हा जो स्मॉल आर आहे ना हा ह्याच्यासोबत पण जाईल आणि हा ह्याच्यासोबत पण जाईल. ठीक आहे असे तुमच्याकडे किती गॅमेट दिसेल तुम्हाला 4 गॅमेट किती 4 गॅमेट. हेच जर आपण थोडासा आता हे जर नसेल कळलं तर आपल्याकडे एक अजून एक ऑप्शन आहे की ड्रॉ वन स्क्वेअर आणि राईट ऑन वन साइड युअर राऊंड वाला जीन्स हे बघा कॅपिटल आर स्मॉल आर आणि ऑन वन साइड येल्लो वाल्याची जीन्स दॅट इज कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता इथे जे हे 4 येतील ना हेच तुमचे गॅमेट असेल दॅट इज युअर कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय अँड स्मॉल आर स्मॉल वाय. बघा हेच आहे ना ते की हा कॅपिटल आर कॅपिटल वाय सोबत पण क्रॉस बनवतो हा कॅपिटल आर स्मॉल वाय सोबत पण क्रॉस बनवतो
स्मॉल आर कॅपिटल वाय सोबत पण आणि स्मॉल आर स्मॉल वाय सोबत पण. तर ह्याचे पण 4 गॅमेट आणि ह्याचे पण 4 गॅमेट. तर दोघांचे गॅमेट बघा, कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. ठीक आहे. सो हा आर ह्यांच्या दोघांसोबत क्रॉस करतोय, स्मॉल आर पण या दोघांसोबत क्रॉस करतोय. आता हे आपण लिहिणार आहे पुनेट स्क्वेअर मध्ये. हे बघा, दिस इज युअर पुनेट स्क्वेअर. वन 2 3 and 4. एका साइडला आपण ह्याचे गॅमेट्स लिहिणार, एका साइडला आपण ह्याचे, आणि दोघांचे गॅमेट ऑलमोस्ट सगळेच ऑलमोस्ट म्हणजे काय सेमच आहे. ते ऍक्च्युअल मध्ये एक फिमेल आणि एक मेल आहे. तर आता इथे मी लिहिणार कॅपिटल आर कॅपिटल वाय, लिहिणार कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. इकडे पण सेम लिहिणार, दॅट इज कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय अँड स्मॉल आर स्मॉल वाय. बघा आता लिहिलंय. आता हे सॉल्व्ह करायचंय आणि बघायचंय की कोणते कॅरेक्टर पुढे चालले आहे. ठीक आहे. सो फर्स्ट वी विल सॉल्व्ह दिस. हे बघा, आता हे सॉल्व्ह करताना खूप स्टुडंटला डाऊट आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचंय. जेव्हा मी हे दोघं मिळून मला इथे लिहायचं असतं, मी तुम्हाला सांगितलं की पहिले आरचं लिहून घ्यायचं आणि मग वायचं लिहायचं. आरचं पण लिहिताना पहिले कॅपिटल लेटरला महत्व द्यायचं, मग स्मॉल लेटरला. तसंच सेम वायचं पण लिहिताना पहिले कॅपिटल लेटर आणि मग स्मॉल लेटर. आता पहिल्यामध्ये तर तुम्हाला काही टेन्शन नाहीये, कारण बघा इथे आपल्याला दोघंच सगळंच कॅपिटल आहे. बघा, पहिले मी आरचं लिहून टाकलं, मग मी वायचं लिहिलं. कळलं. आता बघा इथे पहिले आरचं लिहूया, हे कॅपिटल आर, हे ह्याचा कॅपिटल आर. आता बघा वाय, बघा हा पहिले कॅपिटल वाय, मग हा स्मॉल वाय. खूप स्टुडंट चुका करतात, पहिले स्मॉल वाय लिहितात मग कॅपिटल वाय. असं नाही करायचं, पहिले कॅपिटल वाय लिहायचं आणि मग स्मॉल वाय. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही मोजतात ना की हा येल्लो आहे हा हे, तर तुम्हाला आसानी होते, इझी होऊन जातं. आता हे बघा कॅपिटल आर, हे बघा कॅपिटल वाय आणि हा स्मॉल वाय. कळलं. मी पहिले ह्याला लिहिलं कॅपिटल वायला. आता हे बघा दोघं आर आर कॅपिटल आर कॅपिटल आर. हे बघा आता हे दोघं छोटे छोटे स्मॉल वाय. आता हे बघा कॅपिटल आर पहिले लिहायचं, मग स्मॉल आर लिहायचं, आणि हे दोघं कॅपिटलच आहे. परत इथे पहिले कॅपिटल आर लिहायचं, मग स्मॉल आर लिहायचं, मग परत कॅपिटल वाय लिहायचं आणि मग स्मॉल वाय लिहायचं. पहिले आरचं लिहून घेतलं, मग वायचं लिहिलं. आरचं पण लिहिताना पहिले कॅपिटल लेटरला महत्व दिलं, वायचं पण लिहिताना पहिले कॅपिटल वायला महत्व दिलं. आता हे बघा कॅपिटल आर स्मॉल आर, आता हा कॅपिटल वाय स्मॉल वाय. इथे बघा कॅपिटल आर स्मॉल आर, दोघं वाय वाय. बघा आता स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय. आता इथे बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय. इथे कॅपिटल आर स्मॉल आर, हा कॅपिटल वाय, तिकडचा हा स्मॉल वाय. बघा इथे दोघं स्मॉल आर आहे आणि कॅपिटल वाय. इथे पण दोघं स्मॉल आर आहे, पण एक कॅपिटल वाय आहे बघा हा वाला, आणि तिकडचा हा स्मॉल वाय. आता हे बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. इथे पण कॅपिटल आर स्मॉल आर, दोघं स्मॉल वाय आहे. नेक्स्ट स्मॉल आर, मग कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. लास्ट आहे बघा सगळं स्मॉल. येस, एकदम सोपं होतं हे. आता आपण सॉल्व्ह केलंय. आता एक मिनिट थांबा, फक्त थोडं ह्याला इकडे शिफ्ट करून घेऊया. ठीक आहे. आता वी हॅव टू फाइंड आउट काय फिनोटिपिक रेशो म्हणजे काय, की काय काय तुम्हाला दिसतं इथे. तुम्हाला 4 गोष्टी दिसणार आहे. एक तुम्हाला जे तुम्ही पॅरेंट घेतले होते पहिले तुम्हाला तेच दिसणार. तुम्ही काय पॅरेंट घेतले होते, एक तुम्ही घेतला होता राऊंड येल्लो आणि एक घेतलं होतं व्रिंकल्ड ग्रीन. हे दोघं पॅरेंट सोडून पण तुम्हाला नवीन 2 कॉम्बिनेशन दिसणार आहे, कारण हा राऊंड जो आहे हा ग्रीन सोबत पण एक जोडी बनवणार, आणि हा जो व्रिंकल्ड आहे हा येल्लो सोबत पण एक जोडी बनवणार. तर तुम्हाला असे 4 फिनोटाइप दिसत आहे. पहिला आपण एक बघून घेऊया, जो की आहे तुमचा राऊंड येल्लो. बघा आता कोणतं राऊंड येल्लो आहे मला पटापटा सांगा. हे बघा आपण ना याला एक कलर देऊया, सर्कल काढूया, सर्कल. ठीक आहे. हा बघा हा राऊंड येल्लो आहे, राऊंड येल्लो. हा बघा राऊंड येल्लो. येस, हा बघा राऊंड येल्लो. हा काय येल्लो, कारण इथे कॅपिटल वाय आहे ना एक, तर हा येल्लोच होईल. हा बघा राऊंड येल्लो.
हा बघा राऊंड येल्लो, हे बघा राऊंड येल्लो, राऊंड येल्लो. हा आहे का राऊंड येल्लो? नाही, कारण ते स्मॉल वाय आहे ना, तर हा व्रिंकल्ड होऊन जातो. हा आहे का? हो आहे. हा आहे का? हो आहे. बघा अजून कोणतं तुम्हाला दिसतंय का राऊंड येल्लो? नाही, इतके राऊंड येल्लो आहे. तर किती ते राऊंड येल्लो बोला बरं मला. राऊंड येल्लो किती आहे पटकन? 1 2 3 4 5 6 7 8 9. सो देर आर 9 राऊंड येल्लो. ठीक आहे, आता पुढचं बघूया. आता पुढे तुम्हाला दिसणार आहे राऊंड ग्रीन. ठीक आहे, त्याचं कॉम्बिनेशन हे बघा, हा राऊंड आहे, बघा हा ग्रीन आहे. ठीक आहे, याला आपण दुसरं कलर घेऊया. हे बघा हा राऊंड आहे, हा ग्रीन, याला ट्रायंगल करा. हा ट्रायंगल. ठीक आहे, राऊंड ग्रीन. हा आहे का राऊंड ग्रीन? बघा हे राऊंड आहे आणि हा ग्रीन आहे, ट्रायंगल. हा आहे का बघा राऊंड ग्रीन? हो हा पण आहे. ग्रीन साठी तुम्हाला स्मॉल वाय पाहिजे, बोथ रिसेस. तर इथे मी लिहिणार राऊंड ग्रीन. किती येते? किती येते बघा? 1 2 3, 3 आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे व्रिंकल्ड. काय बघायचं आता? व्रिंकल्ड येल्लो. काय बघायचंय? व्रिंकल्ड येल्लो, व्रिंकल्ड येल्लो. म्हणजे व्रिंकल्ड आहे तुम्हाला स्मॉलर पाहिजे आणि येल्लो आहे तर तुम्हाला एक तरी कॅपिटल वाय पाहिजे. तर बघा हा आहे का व्रिंकल्ड येल्लो? हो आहे. हा आहे का बघा व्रिंकल्ड येल्लो? हा हा पण आहे. हा आहे का बघा व्रिंकल्ड येल्लो? हो हा पण आहे. किती आहे? 3 आहे. ठीक आहे, एक मिनिट. किती आहे? 3 आहे. आता पुढे बघा, एकच उरलं. कोणतं उरलं ते आता? काय हे व्रिंकल्ड आहे आणि ग्रीन आहे. व्रिंकल्ड आहे आणि ग्रीन आहे. किती येते? एकच आहे. सो तुमचा फिनोटिपिक रेशो झाला 9:3:3:1. कळलं का हे आता तुम्हाला? फिनोटिपिक रेशो, फिनोटाइप म्हणजे जे तुम्ही बघू शकता. तुम्ही हे कलर्स बघू शकता ना, तुम्हाला जर मी शेतीमध्ये पाठवलं शेतात तर तुम्ही काउंट करू शकता. तर जे कॅरेक्टर तुम्ही बघू शकता त्याला आपण बोलतो फिनोटाइप, आणि हे आपण त्याचं रेशो काढलंय. सो आपण ह्याला बोलतो फिनोटायपिक रेशो. येस, आता आपल्याला काढायचं असेल मुलांनो जिनोटायपिक रेशो. जिनोटिपिक रेशो हे बघा, आता ह्याचं आपल्याला काढायचं आहे जिनोटिपिक रेशो. आता ना जिनोटिपिक रेशो मध्ये ना मी तुम्हाला एक शिकवते. जिनोटिपिक रेशो मध्ये हे बघा, तुमच्याकडे हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे. तसंच सेम तुमच्याकडे कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय, इतके तुमच्याकडे कॉम्बिनेशन. तर आता हा वाला जो आहे ना कॅपिटल आर हा ह्याच्यासोबत पण बनवतोय, ह्याच्यासोबत पण बनवतोय, ह्याच्यासोबत पण बनवतोय जोडी. ठीक आहे, असं सिक्वेन्स मध्ये इथे लिहायचंय. हे बघा, पहिले कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय, मग कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, मग कॅपिटल आर स्मॉल वाय. ठीक आहे, पहिला वाला सेम ठेवला, दुसरा वाला बदलला. आता पुढचं बघा, हा वाला. ठीक आहे, याला सेम ठेवूया आणि ह्याच्यासोबत याच्यासोबत कॉम्बिनेशन बनवूया. तर बघा कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. ठीक आहे, आता लास्ट वाला बघा. लास्ट वाला आता काय ठेवायचं बरं? सगळे हे. ठीक आहे, याची जोडी याच्यासोबत तिघांसोबत जोडी. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर नाही, चुकीचं बोलतीये. स्मॉल आर लिहिते बरोबर आहे, बोलते चुकीची आहे यार. तर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. इतकं मोठं रेशो आता तुमचं येणार आहे. तर आपण पहिलेच हे लिहून टाकलं. ठीक आहे, रेशो फक्त काही नंबरसाठी लर्न करायचं नाहीये, आपल्याला हे पण लर्न करायचंय की किती कोणतं आहे. कारण तुम्हाला एमसीक्यू मध्ये असं पण विचारतात की फाइंड आउट द जिनोटाइप इन विच वन कॅरेक्टर इज होमोझायगस अँड अनदर कॅरेक्टर इज हेट्रोझायगस. हेट्रो म्हणजे काय? डिफरंट, कॅपिटल वाय स्मॉल वाय किंवा मग कॅपिटल आर स्मॉल आर, डिफरंट आहे. आणि होमो म्हणजे काय? सेम आहे. तर तुम्हाला मग हे तर माहिती पाहिजे ना हे काय आहे. तर आपण पहिले काय केलं, याला आपण पहिले कॉन्स्टंट ठेवलं आणि त्याची तिघांसोबत जोडी बनवली. मग हा कॉन्स्टंट ठेवलं आणि त्याला तिघांसोबत जोडी बनवली.
मग ह्याला ठेवलं आणि त्याची तिघांसोबत जोडी बनवू. आता आपण हे काउंट करूया. हे बघा किती, हा 1 आहे, ठीक आहे, 1. हे बघा हे किती आहे, 1 2. हे बघा हे किती आहे, हा 1 आहे. अजून कुठे आहे का, नाही, एकच. आता हा बघा, हा वाला बघा. आता कॅपिटल आर स्मॉल आर पाहिजे आणि कॅपिटल वाय कॅपिटल वाय. हा एक आहे आणि हा पण एक आहे. किती मग हे 2 आहे. आता हा बघा, डायरेक्ट तिरपी लाईन काढायची बघा. हा 1 2 3 4, ठीक आहे. आता हे बघा, कॅपिटल आर स्मॉल वाय, हा एक आणि हा एक, किती आहे 2. आता हे बघा, कॅपिटल स्मॉल आर कॅपिटल वाय बघा, हा एक आहे. आता हा बघा किती आहे, 2 आणि शेवटचा किती आहे, 1. सो युअर जीनोटिपिक रेशो इज 1:2:1 2:4:2 1:1. येस. परत तुम्ही लागले तर हा व्हिडिओ परत पहिल्यापासून बघा, तुम्हाला नक्कीच कळेल, ठीक आहे. एकदम बेसिक तुम्हाला समजवलं आहे. सो हे होतं तुमचं डायहायब्रिड क्रॉस. एकदा परत व्यवस्थित बघा स्टार्टिंग पासून, आणि काही डाऊट असेल तर परत तुम्ही विचारू शकता. आपण परत अजून एक डाऊट सेशन घेऊया, ठीक आहे. सो दिस वॉज युअर डायहायब्रिड क्रॉस. आता नेक्स्ट टॉपिक आहे मुलांनो आपला, एक मिनिट, लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर. याचं पण डाऊट होतं खूप स्टुडंट्सला. आता लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय असतं, नीट बघा. पहिले आता मी इथे मी आता काढणार आहे तुमचं एक्स क्रोमोझोम आणि इथे काढणार आहे वाय क्रोमोझोम. आता बघा, एक्स क्रोमोझोम आहे ना, असा सेंटरला त्याचा सेंट्रोमेअर असतो. वाय क्रोमोझोमचं थोडं नियर द एंड असतो, ठीक आहे. हा तुमचा एक्स क्रोमोझोम, हा तुमचा वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम मध्ये ही जी जागा आहे जी दोघांची सेम सेम दिसते, दिस इज कॉल्ड ॲज होमोलोगस रिजन. आणि हे जे वरचं आहे ना, जे की डिफरंट आहे, त्याला आपण बोलतो नॉन होमोलोगस रिजन. आता हे जे होमोलोगस रिजन आहे ना, यांच्यामध्ये ना सिमिलर जीन्स असतात. हा, यांच्यामध्ये ना सेम नंबर ऑफ जीन्स असतात, कारण त्यांची साईज सेम आहे. वरती याची मोठी, त्याची छोटी, त्यांच्याकडे डिसिमिलर जीन्स आहे, म्हणजे वेगळे वेगळे आहे. तर आता नीट लक्ष द्या, जेव्हा हे दोघांमध्ये क्रॉस होईल एक्स आणि वाय मध्ये, मम्मी आणि पप्पांमध्ये, तेव्हा जे कॅरेक्टर नॉन होमोलोगस रिजन पासून आपल्यामध्ये डायरेक्टली येणार आहे विदाउट गेटिंग मिक्स्ड, इथे जे जीन्स असेल आणि इथे जे जीन्स आहे हे आपल्यामध्ये डायरेक्टली येणार आहे, त्याला आपण बोलतो लिंकेज. जेव्हा आपल्यामध्ये हे जीन्स डायरेक्टली ऍज इट इज येतात, त्याला आपण लिंकेज म्हणतो. आणि ते कोणत्या रिजन पासून येतात, नॉन होमोलोगस रिजन पासून. मग होमोलोगस रिजन मध्ये बघा, आता इथे सेम नंबर ऑफ जीन्स आहे, इथे पण सेम नंबर ऑफ जीन्स आहे. तर हे जे दोघं आहे ना, हे जे दोघं होमोलोगस रिजन आहे ना, हे मिओसिसच्या वेळेस क्रॉसिंग ओव्हर दाखवतात, मिक्स होतात आणि आपल्यामध्ये मिक्स्ड कॅरेक्टर येतात, त्याला आपण बोलतो क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, क्रॉस झालाय, मेल आणि फिमेलचे कॅरेक्टर मिक्स झाले आहे आणि आपल्यामध्ये आलेले आहे. तर बघा, सगळेच कॅरेक्टर आपल्यामध्ये एकदम सेम टू सेम येतात असं नाहीये. खूप कॅरेक्टर आपल्यामध्ये व्हरायटी पण दाखवते. आता फॉर एक्झाम्पल, माझी जी हाईट आहे ना, ते माझ्या पप्पांवरती गेलेली आहे, तर ते एक्झॅक्ट सेम आमची दोघांची हाईट आहे. सो हाईट एकदम सेम म्हणजे माझ्यामध्ये तो कॅरेक्टर ऍज इट इज आलेला आहे. किंवा एखादा कॅरेक्टर बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल आहे आपला आय कलर, तर आता आय कलर दोघांचं मिक्स होऊन माझ्यामध्ये आलेलं आहे. तर मिक्स झाला म्हणजे तो कॅरेक्टर कोणत्या रिजन वरती होता, होमोलोगस रिजन मध्ये, आणि त्याने काय दाखवला, क्रॉसिंग ओव्हर. जो कॅरेक्टर आपल्यामध्ये डायरेक्टली आला तो होता कोणत्या रिजन वरती, नॉन होमोलोगस होते, आणि त्याने काय दाखवला, लिंकेज. येस. तर आता हे जे लिंकेज दाखवणारे जे जीन्स असतात ना, त्याला आपण लिंक जीन्स म्हणतो. काय म्हणतो, लिंक जीन्स. आणि हे जे कॅरेक्टर तुमच्याकडे दाखवतात त्याला आपण लिंक ट्रेट म्हणतो. त्याच्यामध्ये जर एक्स क्रोमोझोमचे असेल तर एक्स लिंक ट्रेट, वाय चे असेल तर वाय लिंक ट्रेट. येस. हे कळलं असेल तुम्हाला. आता एकदा टेक्स्ट मधून परत रीड करा. येस. आता हे एक डाऊट होता, दॅट इज युअर पेडिग्री चार्ट. मुलांनो, हे तुम्हाला माहिती असेल, स्क्वेअर असेल तर मेल, सर्कल असेल तर फिमेल, जर त्या सर्कल मध्ये एक डॉट असेल तर इट इज अ कॅरियर, जर हे सर्कल किंवा स्क्वेअर एकदम भरलेले ब्लॅक असेल तर इट इज युअर, की हा यांच्यामध्ये हा आजार गेलेलाच आहे. येस. तर आपण मुलांनो जेव्हा पण हे जेव्हा बघतो, ठीक आहे,
जेव्हा पण आपण हे बघतो पेडिग्री अनालिसिस, तेव्हा नेहमी एक लक्षात ठेवायचं की इथे स्किप झालंय का जनरेशन, स्किपिंग ऑफ जनरेशन आहे का. जर स्किपिंग ऑफ जनरेशन असेल ना, इफ यस, देन हे एक मिनिट, देन हे एक्स लिंक्ड कॅरेक्टर आहे, आणि जर नसेल तर हे ऑटोझोमल कॅरेक्टर आहे. ठीक आहे. जर स्किपिंग ऑफ जनरेशन असेल तर इट इज युअर एक्स लिंक्ड कॅरेक्टर, आणि जर स्किपिंग ऑफ जनरेशन नसेल तर इट इज युअर ऑटोझोमल कॅरेक्टर. एक मिनिट. एक सेकंड. जर स्किपिंग ऑफ जनरेशन असेल तर तो असेल तुमचा रिसेसिव्ह कॅरेक्टर, आणि नसेल तर तो असेल तुमचा डॉमिनंट कॅरेक्टर. सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. आता नीट लक्ष द्या. स्किपिंग ऑफ जनरेशन म्हणजे काय, की जो आजार जो येतोय ना पुढे, म्हणजे जर पप्पाला असेल तर तो सन मध्ये पण गेला पाहिजे, आणि तो तो त्याच्या सन मध्ये पण गेला पाहिजे. तर जर असं जनरेशन स्किप नाही झालेली आहे तर हा कॅरेक्टर डॉमिनंट असेल, आणि जर स्किप झाली जनरेशन म्हणजे मध्येच फादर मध्ये आहे तर सन मध्ये नाही आहे, परत पुढच्या त्याच्या जे नातं आहेत, नातू आहे त्याच्यामध्ये असेल, किंवा स्किप झालं जनरेशन तर त्याला आपण रिसेसिव्ह कॅरेक्टर बोलूया. स्किप नाही झालं असेल त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर बोलूया. आता सेकंड आहे की तुम्हाला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दिसतोय का. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली तो कॅरेक्टर फादर पासून त्याच्या ग्रँड सन मध्ये चाललाय, ग्रँड सन मध्ये चाललाय, मध्ये त्याच्या मुलाला नाही झाला पण त्याच्या मुलाच्या मुलाला झालेला आहे. जर असा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असेल, इफ इट इज येस, तर हे येऊन जाईल तुमचं एक्स लिंक्ड कॅरेक्टर, आणि जर नसेल तर हा येऊन जाईल तुमचा ऑटोझोमल कॅरेक्टर. ठीक आहे. हे कळलं आता तुम्हाला. आता आपण बघूया ह्याला अप्लाय करूया. हे बघा, आता हे एक पॅरेंटल जनरेशन आहे ज्याच्यामध्ये फिमेल जी आहे ती कॅरियर आहे, मेल जे आहे ते आहे डॉमिनंट, म्हणजे त्यांच्यामध्ये तो आजार आपल्याला दिसतोय. ते पुढे गेला, त्यांना 3 मुलं झाले. 3 मुलांपैकी 2 मुलींमध्ये एक मुलगी कॅरियर आहे आणि दुसरी मुलगीला आजार झालेला आहे. दुसऱ्या मुलीचं लग्न झालं एका नॉर्मल मेल सोबत, तर त्यांना जो झालेला आहे आता हा जो ग्रँड सन, जो नातू, त्याला हा आजार झालेला आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया स्किपिंग ऑफ जनरेशन. आता बघा, हा जो फादर आहे तर ह्या फादर पासून इथे त्याच्या या सन मध्ये गेला का, नाही गेला, डायरेक्टली त्याच्या नातू मध्ये गेला. ठीक आहे. तर जेव्हा हे स्किप केल्यामुळे हा कोणतं झालं बरं, येस आहे ना, स्किपिंग आहे ना, म्हणजे हा कोणतं झालं, रिसेसिव्ह झालं. दुसरा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. बघा बघा, पप्पांपासून डायरेक्टली त्याच्या पोत्यामध्ये गेलेला आहे, ग्रँडसन मध्ये, नातूमध्ये, म्हणजे हा कोणता आहे, एक्स लिंक. म्हणजे हा कोणता आहे ते काय लिहायचं आता, एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर. आणि काय त्याचं एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल बरेचसे आहे. दॅट इज युअर कलर ब्लाइंडनेस, युअर हिमोफिलिया. ठीक आहे. बुक मध्ये बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहे. येस. सो दिस वॉज युअर पेडिग्री चार्ट. नेक्स्ट आता स्टुडंटला होतं डाऊट एका सिंड्रोम वरती, दॅट इज युअर टर्नर सिंड्रोम. आता टर्नर सिंड्रोम काय असतं, एक असा सिंड्रोम आहे ज्याच्यामध्ये ना एक क्रोमोझोम नाही आलाय, म्हणजे एक मेल आहे पण त्या मेल मध्ये ना, आता मेल मध्ये कोणतं क्रोमोझोम असलं पाहिजे बरं, एक्स आणि वाय. फिमेल मध्ये एक्स आणि एक्स. तर एक मेल आहे त्याच्यामध्ये ना चुकून वाय क्रोमोझोम आलाच नाहीये, म्हणजे फक्त एक्सच क्रोमोझोम आलेला आहे. ठीक आहे. किंवा माझी फिमेल आहे ना, तिच्यामध्ये एक्स एक्स फक्त एकच एक्स क्रोमोझोम आलेला आहे, दुसरा एक्स आलाच नाहीये. तर इट इज कॉल्ड ॲज एक्स मोनोझोमी किंवा एक्स ओ फिमेल. असे फिमेल त्यांच्यामध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे. ठीक आहे. आणि तरी पण ते फिमेल आहे. आता यांच्यामध्ये हे कसं झालं, बिकॉज ऑफ नॉन डिसजंक्शन. नॉन डिसजंक्शन म्हणजे काय, जेव्हा इथे यांचं सेल डिव्हिजन होत होतं ना, तेव्हा इथे बघा, हे तुम्हाला आठवत असेल, हे बघा, हे तुमचं असं अॅनाफेस असतो. तर अॅनाफेसच्या दौरान आता समजा हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम, आणि हे तुमचं अॅनाफेस आहे आता. तर हे स्पिनल फायबर ना असे पूल होणार आहे. तर पूल होताना काय झालं ना,
पूल होताना काय झालं की इकडे ना दोघंचे दोघं पूल झाले क्रोमोझोम. इकडे एकच झाला, हे नॉर्मल झाले बघा, हे नॉर्मल आहे. आणि बघा इथे 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 तर काहीच गेलं नाही, तर दोघं क्रोमोझोम इकडे गेले. जर जस्ट कन्सिडरिंग की हे एक्स होता, ठीक आहे, आणि हा दुसरा एक्स होता समजा, ठीक आहे, तर ह्यांच्याकडे एकच एक्स गेला, तर ह्या गॅमेट पासून जो बच्चा झाला, जो बेबी झाला, त्याला झाला हा टर्नर सिंड्रोम. म्हणजे एकच एक्स क्रोमोझोम त्याच्यामध्ये गेला, ठीक आहे. तर आता काय झालं यांच्यामध्ये बघा, टर्नर सिंड्रोम मध्ये काय झालं, 44 ऑटोझोम्स आहे. ऑटोझोम्स नॉर्मल आहे, पण काय आहे, सेक्स क्रोमोझोम मात्र एकच आहे. हे ऍक्च्युअल मध्ये फिमेल असतात, दे आर फिनोटिपिकली फिमेल. फिनोटिपिकल म्हणजे काय, दिसण्यासाठी हे दिसायला हे फिमेल आहे. त्यांची हाईट छोटीशी आहे, हाईट छोटी. वेब नेक, वेब नेक म्हणजे काय, त्याचा गळा आहे ना तो असा आहे, ठीक आहे. वेब नेक आहे. लोअर पोस्टिरियर हेअर लाईन, ही जी खालची जी हेअर लाईन आहे ही एकदम खाली आहे, म्हणजे खालपर्यंत केस आहे. ब्रॉड शिल्ड शेप चेस्ट, असे ब्रॉड चेस्ट आहे. पुअरली डेव्हलप ओव्हरी, ओव्हरी आणि ब्रेस्ट व्यवस्थित डेव्हलप नाहीये, सो हे इनफर्टाईल असतात. अँड लो इंटेलिजन्स, ठीक आहे. हे ऍक्च्युली हे मेंटली रिटार्डेड असतात. हे ट्रान्सजेंडर नाही, ठीक आहे. खूप स्टुडंट ह्याला ट्रान्सजेंडरशी कम्पेअर करतात. हे ट्रान्सजेंडर नाहीये, हे हे दुसरा आजार आहे जे की मेंटली ॲबनॉर्मल असतात. येस, सो दिस वॉज युअर टर्नर सिंड्रोम. आता नेक्स्ट डाऊट आहे स्टुडंट्सला, मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता मेंडलचे 3 लॉ होते. फर्स्ट होता लॉ ऑफ डॉमिनन्स, सेकंड होता लॉ ऑफ सेग्रिगेशन, आणि थर्ड होता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता हे काय असतं, हे 3 लॉ आपल्या मेंडलने दिलं होतं, हे त्याची स्टडी प्रूव्ह करण्यासाठी. पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स सांगतो की जेव्हा तुम्ही 2 कॅरेक्टर घेतात आणि तुम्ही त्यांचे जेव्हा क्रॉस करतात, तर जो कॅरेक्टर F1 मध्ये जातो तो असतो डॉमिनंट, आणि जो जात नाही तो असतो रिसेसिव्ह. सिम्पल झालं. म्हणजे काय, हे बघा, जेव्हा तुम्ही घेतात, एक मिनिट, जेव्हा तुम्ही क्रॉस करण्यासाठी 2 कॅरेक्टर किंवा एक कॅरेक्टर, तुम्ही समजा कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी, तुम्ही असं जर घेतलं, तर जेव्हा तुम्ही यांचं क्रॉस केलं तर F1 मध्ये सगळे काय आले, कॅपिटल टी स्मॉल टी आले, म्हणजे सगळेचे सगळे काय होते, टॉल, आणि टॉल इज अ डॉमिनंट. तर जेव्हा आपण 1 किंवा 2 कॅरेक्टर सोबत क्रॉस करतो, तेव्हा जो कॅरेक्टर F1 मध्ये येतो तो असतो डॉमिनंट, आणि जो येत नाही तो असतो रिसेसिव्ह. सिंपल आहे, ठीक आहे. तर हेच काय तुमचं लॉ ऑफ डॉमिनन्स. बघा, लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला सांगतोय, वेन two homozygous individual with one or more set of contrasting allele are expressed, हे बघा, when two homozygous individual with one or more set of contrasting character are crossed, the allele that appear in F1, जे F1 मध्ये आले ते होते डॉमिनंट, आणि जे F1 मध्ये नाही आले ते होते रिसेसिव्ह. नाउ द सेकंड लॉ इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. लॉ ऑफ सेग्रिगेशन सांगते की जेव्हा तुम्ही याचा आता पुढे जाऊन तुम्ही काय करता, ह्याचं तुम्ही कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी, दॅट इज यू कॉल्ड इट ॲज अ सेल्फिंग केली आपण, ठीक आहे. सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड, याची आपण सेल्फिंग केली, आणि आता आपण F2 जनरेशन फाइंड आउट करणार आहे. तर F2 जनरेशन जेव्हा आपण फाइंड आउट करतो, तेव्हा आपण यांना पुनेट स्क्वेअर मध्ये लिहितो, या सगळ्या जिनोटाईपला, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. तर इथे आता येणार कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि स्मॉल टी स्मॉल टी. हे तुम्हाला माहिती ऑलरेडी. आता लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा प्युरिटी ऑफ गॅमेट काय एक्सप्लेन करतो, की हे जे आहे ना, हे जेव्हा यांनी हे केलं होतं ना सेल्फ क्रॉस, जर ह्या टी ची स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी नसती, जर ह्या स्मॉल टी ची स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी नसती, तर हे सेपरेट होऊन तुम्हाला हा डॉर्फ कॅरेक्टर दिसलाच नसता, ठीक आहे. तुम्हाला हा डॉर्फ कॅरेक्टर कधी दिसतो, जेव्हा हे दोघं जे जीन्स आहे ते इंडिपेंडंट आहे, ते दोघं इंडिपेंडंटली इथे लिहिले गेलेले आहे. आपण कॅपिटल टी ला एक वेगळा बॉक्स काढलाय, स्मॉल टी ला एक वेगळा बॉक्स काढलाय. हे प्रूफ करतोय आपण की हे कॅरेक्टर, हे गॅमेट इतके प्युअर आहे की हे सेपरेट होऊन तुम्हाला एक नवीन कॅरेक्टर पण तयार करून देत आहे, ठीक आहे. सो दिस इज युअर लॉ ऑफ सेग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. हे बघा ते काय सांगते आपल्याला, की द लॉ स्टेट्स दॅट वेन हायब्रिड, एक मिनिट थांबा मी हे करून घेते. हा, सो वेन हायब्रिड फॉर्म्स गॅमेट, जेव्हा F1 ने गॅमेट बनवले होते कॅपिटल टी स्मॉल टी चे,
द ॲलेल सेग्रिगेट फ्रॉम इच अदर. ते कॅपिटल टी अँड स्मॉल टी दोघं इंडिव्हिज्युअल होते आणि त्यांनी ते डिफरंट गॅमेट मध्ये एंटर केले. त्याच्यामुळेच तुम्हाला आपल्याला दिसलं की एक कॅरेक्टर पुढे रिसेसिव्ह आलेला आहे. दिस प्रूव्स दॅट लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. येस. थर्ड लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे नीट लक्षात द्या. हा लॉ फक्त आणि फक्त डायहायब्रिड क्रॉस वरतीच ऍप्लिकेबल आहे. फक्त डायहायब्रिड क्रॉस वरती. जे आपण आता जस्ट सॉल्व्ह केलं होतं. थांबा मी परत ओपन करते. हा वाला. ठीक आहे. जे आपण जेव्हा आपण दोन कॅरेक्टर सोबत घेतले होते त्याच्यावरतीच हा लॉ डिपेंड आहे. दॅट इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. नीट ऐका. हे लॉ सांगतोय की जेव्हा तुम्ही दोन कॅरेक्टर सोबत घेतले होते सीड शेप आणि सीड कलरचे, राऊंड येल्लो आणि व्रिंकल्ड ग्रीन, तर तुम्हाला F2 जनरेशन मध्ये हे दोघं सोडून सुद्धा तुम्हाला नवीन दोन जोडी पण दिसली होती. कोणती होती ती नवीन दोन जोडी? हे बघा. तुम्ही घेतलं होतं पॅरेंट राऊंड येल्लो. तुम्ही घेतला होता, एक मिनिट, तुम्ही घेतला होता पॅरेंट ऍज अ राऊंड येल्लो आणि व्रिंकल्ड ग्रीन. हे बघा, इथे तुमचे जे पॅरेंट होते दॅट वॉज युअर राऊंड येल्लो अँड दिस वॉज युअर व्रिंकल्ड ग्रीन. हे दोन तुमचे पॅरेंट आहे. हे बघा, इथे तुम्ही तेच पॅरेंट घेतलेले आहे. राऊंड येल्लो आणि व्रिंकल्ड ग्रीन हे दोन तुम्ही घेतलेले आहे. ठीक आहे. तेच तुम्हाला इथे दिसले. ठीक आहे. 2 मिनिटं थांबा. हा बघा, तुम्हाला इथे दिसलं. हे जे दोन तुम्हाला दिसत आहे राऊंड ग्रीन आणि व्रिंकल्ड येल्लो, हे नवीन आहे ना. हे तर आपण घेतलंच नव्हतं. तर हेच त्या लॉ मध्ये सांगायचं त्यांचं आहे मोटिव्ह की भाई जेव्हा मी दोन कॅरेक्टर सोबत घेतो ना तेव्हा ते दोन कॅरेक्टर तुम्हाला दिसताय पण अजून दोन नवीन जोडी पण दिसते. दॅट इज युअर राऊंड ग्रीन अँड व्रिंकल येल्लो. जी जोडी आपण क्रॉसच्या दौरान घेतलीच नव्हती तरी पण तुम्हाला ते दोन नवीन जोडी दिसतीये. So this is a law of independent assortment. So when hybrid possessing two or more pair of contrasting character forms gamete, the factor in each pair segregate independently of the other pair. म्हणजे सिंपलचा आहे की तुमच्याकडे दोन जोडी आहे. एक आहे रणबीर कपूर आणि आलिया, दुसरी जोडी आहे रणबीर सिंग आणि दीपिका. तर आता असं आहे का की ही दीपिका रणबीर कपूर सोबत कोणतीच मूवी ने बनवू शकते ना भाई. तसंच सेम रणवीर सिंग आणि आलिया भट पण एक नवीन मूवी बनवू शकता सोबत. ते त्यांना सांगायचंय की दोन जोडी आहे तरी पण ते तुम्हाला चार कॉम्बिनेशन तुम्हाला ते बनवून देऊ शकता. दोन कॉम्बिनेशन नवीन पण बनवू शकता. दिस इज युअर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. कॅरेक्टर्स इंडिपेंडंटली अरेंज होत आहे. राऊंड येल्लो होता तरी पण तो राऊंड ग्रीन सोबत पण जोडी बनवतोय, व्रिंकल येल्लो सोबत पण जोडी बनवतोय. येस. पुढे बघूया. होतं तुमचं मुलांनो मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला मॉलिक्युलर बेसिसचा. दॅट इज युअर डीएनए रेप्लिकेशन. येस. आता नीट लक्ष द्या. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय? जेव्हा एका डीएनए पासून आपल्याला दोन डीएनए बनवायचे असतात. तर मुलांनो हे जे डीएनए रेप्लिकेशन आहे ना हे आहे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. म्हणजे काय? सेमी अर्धा कन्झर्व केला काय डीएनए ला. अर्धा डीएनए तर आपण जुनच घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण एक नवीन डीएनए बनवतोय असं. सो दिस इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. तर सर्वात पहिले जेव्हा मला डीएनए ला रेप्लिकेट करायला तर सुरुवात करायची आहे, जेव्हा आपल्याला एकाचे दोन करायचे आहे, एक डीएनए आपल्याला जेव्हा दोन डीएनए करायचे आहे तेव्हा दे विल नीड एनर्जी ना. तिथे काहीतरी ऍक्टिव्हेशन पाहिजे. येस. आता आपण एक डीएनए दोन डीएनए बनवणार, आपण थोडी एनर्जी यूज करूया. तर युअर फर्स्ट स्टेप इन युअर डीएनए रेप्लिकेशन इज ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? डीएनए मध्ये असलेले सिक्वेन्सेस की शुगर, फॉस्फेट अँड युअर नायट्रोजनस बेस. तर आता यांच्याकडे एकच फॉस्फेट असतो. आपल्याला एनर्जी कधी भेटते? जेव्हा आपल्याकडे 3 असतात फॉस्फेट. म्हणून तर तुम्ही एटीपी म्हणतात ना, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. तर आता आपण आहे ना आपल्याकडे 4 नायट्रोजन बेसेस आहे. ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. येस. तर आता या चौघांचं आपल्याला ट्रायफॉस्फेट बनवायचं आहे. म्हणजे आपण ॲडेनिनचं बनवलं. आता आपल्याकडे पहिले ॲडेनिन मोनोफॉस्फेट होता. आपण बनवला ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, मग बनवला ग्वानिन ट्रायफॉस्फेट, मग बनवला थायमिन ट्रायफॉस्फेट आणि मग बनवला आपण सायटोसिन ट्रायफॉस्फेट. तर याला फर्स्ट स्टेपला आपण बोलतो ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. तेव्हा आपल्याला कोणता एन्झाईम लागतो बरं? वी नीड एन्झाईम डीएनए फॉस्फोरिलेज, ज्याच्याने आपण त्याला ऍक्टिव्हेट केलं. येस. आता सेकंड आहे वेन वी स्टार्ट दिस प्रोसेस. आपण आता स्टार्ट केलं.
we initiate the point O, जिथे हे चालू होणार आहे, अँड टर्मिनेट, जिथे हे थांबणार आहे, त्याला आपण बोलतो टी. ठीक आहे. तर आता हे तुमचं असं डीएनए, तुम्हाला याचे दोन दोन डीएनए बनवायचे. तुम्ही सर्वात पहिले काय केलं, तुम्ही ह्याला इथे एक डिच दिलं, तोडून दिलं त्याला आपण, इथे तुटलं तिथे. ठीक आहे. का बरं? कारण तिथून आपल्याला ते स्टार्ट करायचं, तिथे आपलं पॉईंट ओ होऊन जाईल. तर इथे जे एन्झाईम आपण यूज केलं, दॅट इज युअर डीएनए एंडोन्यूक्लियस. या एंडोन्यूक्लियस एन्झाईमने आपण ह्याला इथे तोडलं. ठीक आहे. आणि प्लस त्या पॉइंटला आपण तोडलं जिथे आपल्याला हे थांबायचं होतं. सो द सेकंड एन्झाईम इज डीएनए एंडोन्यूक्लियस. आता थर्ड आहे मुलांना अनवाइंडिंग. आता ते तोडलं ना आपण, आता आपल्याला ह्याला असं थोडं सरळ पण त्याला ओपन पण करावं लागेल. तर अनवाइंडिंग ऑफ डीएनए साठी युनिट एन्झाईम डीएनए हेलिकेज. ठीक आहे, हेलिकेज. तर काय केलं आपण, ह्याला उघडलं, हे बघा असं उघडलं त्याला आपण. ठीक आहे, ओपन केलं त्याला आपण, असं ओपन 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 केलं. एंडोन्यूक्लियस काय करतो, साईडचा बॉन्ड तोडतो. साईडला कोणता बॉन्ड असतो, फॉस्फो डायस्टर बॉन्ड, तो ह्याला तोडतो. ठीक आहे, इट ब्रेक्स द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. हा कोणता, हा सेंटर पासून तोडतोय. सेंटरला कोणता बॉन्ड असतो, हायड्रोजन बॉन्ड. इट ब्रेक्स द हायड्रोजन बॉन्ड. येस. ठीक आहे, तोडलं इथपर्यंत. आता हे करताना ना इथे तुम्हाला साईडला इथे आणि इथे तुम्हाला असं धरून ठेवावं लागेल, कारण हे ना इलास्टिक सारखं आहे. इलास्टिकला कसं आपण स्प्रिंग, कसं आहे स्प्रिंग खेचलं की परत स्प्रिंग सारखं होऊन जातं, तसंच डीएनए. आपल्याला आता दोन डीएनए बनवायचे आहे ना, तर आपल्याला ह्याला होल्ड करून ठेवावं लागेल. तर ह्याला इथे पकडून घेऊया आणि ह्याला इकडे आपण पकडून घेऊया. तर ह्याला हे होल्ड करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक प्रोटीन आहे, विच इज कॉल्ड ॲज सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. ठीक आहे, त्याला आपण SSBP असं पण म्हणतो. ठीक आहे. आता होल्ड पण करून ठेवलंय. आता आपण इथे नवीन नवीन स्टँड्स बनवूया. ठीक आहे, हे बघा आता नेक्स्ट, नाउ वी विल मेक न्यू स्टँड्स. बघा दोघं स्टँड सेम कलरचे काढले पाहिजे ना, तुम्हाला कळत नाही का? हे बघा. ठीक आहे, ओपन केलं आपण ह्याला. दिस इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन फोर्क. असं वाटतं ना, हे फोर्क आहे, काटा चम्मच आपण खातो ना, मॅगी 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 मॅगी, हा ते वाला. ठीक आहे, तर ते आपण जे काटा चम्मच खातोय, काटा चम्मचने मॅगी खातोय, तर ते काटा चम्मच सारखं हा दिसतोय. त्याचं नाव आहे रेप्लिकेशन फोर्क. फोर्क नाव आहे, रेप्लिकेशन फोर्क, जे की इन्व्हर्टेड बाय वाटतोय. आता नीट लक्ष पाहिजे सगळ्यांचं इकडे मला. हे आहे 5 प्राइम एंड, हे आहे 3 प्राइम एंड, हे आहे 5 प्राइम एंड, हे आहे 3 प्राइम एंड. ठीक आहे, येस. दिस इज 5 to 3, 3 to 5, 3 to 5. कारण यू ऑलरेडी नो ना की डीएनए इज अँटी पॅरलल स्ट्रक्चर, दोघं अपोजिट साइडने चाललेले आहे. तर आता बघा आपण हे वाली स्टँड बघूया. आता जेव्हा मला डीएनए बनवायचा असतो ना, तेव्हा स्टार्टिंगला ना मला थोडंसं मोटिवेशन लागतं, प्रोत्साहन लागतो. ठीक आहे, तुम्ही कसे बघा, तुम्हाला बोलला अभ्यास करा अभ्यास करा की तुम्ही लगेच अभ्यासाला बसता का? नाही, यू नीड मोटिवेशन. इथे पण सेम डीएनएचं मला स्टँड बनवायचं आहे. आय विल नीड मोटिवेशन. आता बघा, हे आहे आपलं मोटिवेशन. ठीक आहे, द मोटिवेशन इज RNA प्रायमर. मॉनिटर आहे हा तुमच्या क्लासचा. ठीक आहे, पण आता ह्याच्या पहिले ना मी तुम्हाला हे सगळे इथे आपण असं एक काढून घेऊया, की इथे सगळे आपले असे रॅन्डम आपण काढूया. ठीक आहे, रॅन्डम काही पण काढते. ठीक आहे, मी असं एक रॅन्डम तुम्हाला दाखवायला, एक आपल्या डीएनए ची सिक्वेन्स असं तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, इथे पण काढू.
ठीक आहे. सर्वात पहिले काय केलं, आता नेहमी जे पण नवीन स्टँड बनतो तो नेहमी 5 प्राइम ते 3 प्राइम डिरेक्शन मध्येच बनतो. ते नेहमी 5 to 3 बनतो. आता इथे 3 आहे म्हणजे इथे हा 5 लागणार आहे, कारण डीएनए हा अँटी पॅरलल आहे. सो हा इथून चालू होणार. ठीक आहे. सो इथे तुमचं येणार, तुमच्या नवीन स्टँडचं 5 प्राइम एंड इथे येणार आहे. ठीक आहे. आता इथून हे तुमचं पहिलं मोटिवेशन आहे. आता तुम्हाला लागतो अजून एक एन्झाईम. त्या एन्झाईमचं नाव आहे डीएनए पॉलिमरेज. काय नाव आहे? डीएनए पॉलिमरेज. ठीक आहे. आता हा डीएनए पॉलिमरेज ना इथे ना एक आपला नवीन स्टँड बनवायला आपल्याला मदत करेल. हे बघा इथे आता बघा हे असं नवीन स्टँड बनतोय आतल्या डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. हे जे पूर्ण नवीन स्टँड आहे तुमचं, हे ब्ल्यू कलरचा जो की आपला नवीन स्टँड आहे, आता ह्याच्यावरती हे सगळे सिक्वेन्स रिपीट होतील. इथे आहे आता इथे ऍडेनिन आहे, इथे येणार थायमिन, इथे थायमिन इथे येणार ऍडेनिन, ऍडेनिन इथे येणार थायमिन, गॉनिन तर सायटोसिन, सायटोसिन तर गॉनिन, ए आहे तर टी, टी आहे तर ए आहे तर टी, टी सी जी जी सी जी जी टी टी, हे पुढे केलं आपण अजून असं तर ए आणि ए. ठीक आहे. तर ही वाली स्टँड जी नवीन बनलेली जे टुवर्ड्स द रेप्लिकेशन फॉर्क आहे, टुवर्ड्स द रेप्लिकेशन फॉर्क, या नवीन स्टँडला आपण बोलतो लीडिंग स्टँड, जी की लीड करते सर्वात पहिले बनली. आणि ज्याच्यापासून आपण हे बनवलं याला आपण बोलतो लीडिंग टेम्पलेट. काय बोलतो? लीडिंग टेम्पलेट. पहिला एन्झाईम लागला आरएनए प्रायमर, दुसरा लागला डीएनए पॉलिमरेज. ठीक आहे. ही होती तुमची पहिली नवीन स्टँड. आता इकडे पण तर बनवावं लागेल ना आपल्याला. आता बघा इथे तर हा 5 प्राइम आहे, तर इथे तर आपण 3 प्राइम पासून तर नाही बनवणार, इथे 3 आहे तर आपलं इथून इथून नवीन स्टँड बनणार. ठीक आहे. अशा बाहेरच्या डिरेक्शन मध्ये बनणार आहे. ही वाली स्टँड कशी बनली तुमची? टुवर्ड्स द रेप्लिकेशन फोर्क, त्या फोर्कच्या टुवर्ड्स बनली. ठीक आहे. आता जी बनणार ती असेल अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क. आता ही जी अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क आहे ना, ही तुमच्यासारखी आहे. त्याला ना घडी घडी मोटिवेशन लागतोय, घडी घडी दर संडे मोटिवेशन, दर मंथ मोटिवेशन. थोडं कोणी लेक्चर दिलं ना तर आपण अभ्यासाला बसू 1 तास, परत झोपून जाऊ, परत अरे अभ्यासाला बस, अभ्यास करू, परत झोपून जाऊ. बस तसंच तुमचा हा नवीन स्टँड पण आहे, हा तुमचा न्यू स्टँड. याला पण पहिले इथे लागणार आहे. आता याला पण पहिले इथे एक मिनिट थांबा. याला पण पहिले इथे लागणार आहे तुमचा आरएनए, तुमचा आमचा सगळ्यांचा आरएनए प्रायमर. ठीक आहे. मग लागणार आहे बरं बघा दुसरं कोण होता, दुसरं कोणता एन्झाईम होता? डीएनए पॉलिमरेज. ठीक आहे. आता बघा इथे एक नवीन स्टँड तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा नवीन स्टँड बनली फुस फुस हो गई हवा. इतना ही बनना था, वो कह रहा है मुझे इतना ही बनना था. थोड़ा डिफरेंट कलर लेते. हे बघा हा म्हणतोय मेरे को इतनाच बनने का था. ठीक आहे. इथे आता ऍडेनिनचं इथे येणार थायमिन, थायमिन याचं येणार ऍडेनिन, ऍडेनिन येणार थायमिन, थायमिनचं ऍडेनिनचं थायमिन, थायमिनचं ऍडेनिन. थांबला इथे, हवा फूस हो गई. फिर से लग रहा है, क्या लग रहा है फिर से? आरएनए प्रायमर परत लागतो इथे, आरएनए प्रायमर मोटिवेशन लागतं बघा त्याला. परत आता हा नवीन स्टँड बनवलं थांबला. हे जी ला सी, टी ला ए, ए टी टी. फिर से हा परत झोपून गेला. परत अजून एकदा आरएनए प्रायमर लागला. परत हे नवीन स्टँड बनला. ठीक आहे. परत झोपला. परत हे सी ला जी, जी सी टी ए ए. ठीक आहे. हे सगळे आता तुकड्यांमध्ये बनताय, तुकड्यांमध्ये. सो या तुकड्यांना ना आपण बोलतो ओकाझाकी फ्रॅगमेंट. काय बोलतो? ओकाझाकी फ्रॅगमेंट. ठीक आहे.
आणि हे खूपच ढिल्ला आहे रे, हळूहळू बनतोय. परत परत त्याला लागते, भाई उठ ना अभ्यासाला बस, ए भाई उठ ना अभ्यासाला बस, असं त्याला घडी लागते. तर ही जी नवीन स्टँड बनली आहे ना, ह्याचं नाव आहे लॅगिंग स्टँड. लॅगिंग, जो नेहमी मागे राहून जातो. आणि ते कसं आहे, अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क. पण बघा इथे आपण लिहिले ना आता की टूवर्ड्स द रेप्लिकेशन फोर्क, तर इथे आपण लिहिलं अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क. आणि ही जी व्हाईट वाली स्टँड आहे, व्हाईट वाला जो स्टँड आहे त्याला आपण बोलतो, इथे आपण काय बोललो होतो, लीडिंग टेम्पलेट, इथे आपण बोलूया लॅगिंग टेम्पलेट. आता काय होईल मुलांना, असं हे दोन स्टँड बनत राहील आणि ना नंतर जाऊन काय होईल, नंतर जाऊन काय होईल, हे ना काढलं जाईल. हे जे सगळे आहे ना आपले, हे बघा हे असे आहे ना, हे सगळे निघून जातील आणि ना यांना आपण चिपकून देऊया, चिपकून देऊया. ठीक आहे, हे बघा त्याला आपण आता चिपकूया. बघा इथे इथे पण चिपकून दिला, इथे पण चिपकून दिला. तर हे जो एन्झाईम आपण यूज केला ना यांना चिपकवायला, त्याचं नाव आहे डीएनए लायगेस. ठीक आहे, काय नाव आहे, डीएनए लायगेस. जो डीएनए लायगेस तुमच्या ओकाझाकी फ्रॅगमेंटला काय करतो, जोडतो किंवा चिकट टेपने त्याला आपण लावून दिलं. ठीक आहे, एक मिनिट मुलांना, मला बघून द्या अजून काही डाऊट आहे का तुमच्या याच्याबद्दल. येस, तर कळलं तुम्हाला, हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स होते. ओकाझाकी फ्रॅगमेंट्सला आपण जोडलं बाय युअर डीएनए लायगेसेस. आता पुढे काय करतो बघा, हे जोडल्यानंतर ना याला परत आपल्याला आरएनए प्रायमरला, बघा तुम्ही रिमूव्ह केलं ना आता जस्ट, हे आरएनए प्रायमरला, RNA primer are removed by DNA polymerase and replaced by DNA sequences with the. आता हा, हे जे नवीन स्टँड आपण इथे चिपकवलं, याच्यावरती पण तर तुम्हाला इथे नवीन नवीन तुम्हाला बनवावं लागेल ना, याच्यावरती पण तुम्हाला नवीन नवीन सिक्वेन्स बनवावं लागेल याच्यावरती. ठीक आहे, न्यू सिक्वेन्स येईल ना इथे, म्हणजे आता इथे सायटोसिन, इथे ना गॉनिन, इथे ना साइट गॉनिन, इथे आता ऍडेनिन, इथे ना थायमिन, इथे ना ऍडेनिन. तर हे जे नवीन सिक्वेन्स बनवायचं काम आहे ना, ते कोण करतंय, तर ते करतोय डीएनए पॉलिमरेज 1. डीएनए पॉलिमरेज 1 कोणामध्ये, तर तुमच्या प्रोकार्योट मध्ये. आणि आपल्या युकॅरियोट मध्ये कोण काम करतोय, तर डीएनए पॉलिमरेज अल्फा. कोण काम करतोय, डीएनए पॉलिमरेज अल्फा. ठीक आहे, तर प्रोकार्योट मध्ये कोण करतोय, डीएनए पॉलिमरेज 1, आणि युकॅरियोट मध्ये कोण करतोय, डीएनए पॉलिमरेज अल्फा. आणि मग तो परत असा पूर्णपणे असा तो बाइंड होऊन जाईल. परत पहिल्यासारखे तुम्हाला इथे आता काय होणार आहे, तुम्हाला इथे आता दोन स्टँड दिसणार आहे. हे बघा, एक होता, एक तुमचा बघा हा व्हाईट वाला, इथे पण हा व्हाईट वाला. ठीक आहे, इथे तुम्ही बनवला, इथे तुम्ही बनवला ब्ल्यू वाला स्टँड. तो बघा हा, अरे भाई मैंने ब्लू निकाला ना, तू क्या कर रहा है. हाँ, हे बघा. ठीक आहे, आणि इथे तुम्ही कोणता कलर यूज केला होता, बघा हा वाला. तर बघा दिसलं का, दोन व्हाईट स्टँड तर पहिले वालेच यूज केले, फक्त दोन नवीन स्टँड बनवले. म्हणून या रेप्लिकेशनला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं बोलतो. येस, तर तुम्हाला डीएनए आता रेप्लिकेशन समजलं असणार आहे मुलांना. तर हे घरी जाऊन एकदा, घरीच आहे तुम्ही आता, सॉरी, तर तुम्ही आता हे व्यवस्थित घरी बसून परत एकदा रीड करा टेक्स्टबुक मधून. ठीक आहे, आणि ज्यांना हे अशी डायग्राम जर तुम्ही कुठे काढली एक्झाम मध्ये तर तरी पण चालेल. ठीक आहे, ही डायग्राम पण आपल्या एक्झाम मध्ये चालेल, तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हे व्यवस्थित कळून जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक काय आपलं बघूया. येस, आता नेक्स्ट टॉपिक आहे रूट प्रेशर थेरी. त्यांना रूट प्रेशर थेरी काय असतं बरं, रूट प्रेशर थेरी हे प्रूफ करायला होतं की आपल्या प्लांट्सला पाणी कसं ऍब्झॉर्ब होतं वरपर्यंत, दॅट इज युअर अवे फ्रॉम द अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, अवे फ्रॉम युअर रूट टू द टॉप, हे कसं होतं. तर हे प्रूफ करायला ही थेरी होती. आता ज्याला हे डाऊट आहे त्याचं काय डाऊट, एक मिनिट मला बघू द्या. रूट प्रेशर थेरी, हा,
ऑब्जेक्शन ऑफ रूट प्रेशर थेरी पॉइंट नंबर 2. ठीक आहे, तू पण टेक्स्टबुक ओपन कर बाळा, मी पण ओपन करते. पॉइंट नंबर 2 कोणता आहे रूट प्रेशर थेरीचा? हा, रूट प्रेशर थेरी काय सांगते की रूट वरती ना एक प्रेशर एक्झर्ट होतोय, ज्याच्यामुळे ना आपण बघा कधी एखाद्या झाडाची आपण फांदी कट केली तर बघा त्याच्यामुळे एक पाणी वरती येतो, त्याला आपण रूट प्रेशर म्हणतो. तर आता रूट प्रेशरचे पण हे जे व्हॅल्यू आहे ना, हे काय मोठ्या मोठ्या झाडांपर्यंत नाही पोहोचणार आहे. हे फक्त त्याचं मुताबिक त्या थेरीच्या हिशोबाने फक्त 10 ते 20 मीटरच ते पाणी वरपर्यंत पोहोचू शकतो. तर रूट प्रेशर थेरी हे सांगतोय इट इज नॉट ऍप्लिकेबल टू प्लांट टॉलर दॅन 20 ट्रीज. मोठ्या मोठ्या झाडांमध्ये जे 20 मीटरपेक्षा वरती त्याला हे ऍप्लिकेबल नाही होणार. आणि सेकंड ऑब्जेक्शन होतं, नीट ऐका, सेकंड ऑब्जेक्शन होतं ascent of sap can also occur even in absence of root system. ascent of sap म्हणजे काय? हेच ना की पाणी वरपर्यंत पोहोचवणं. ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची मुवमेंट खालून वरपर्यंत करणे म्हणजे ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर म्हणजे ascent of sap. तर ह्यांना दुसरं ऑब्जेक्शन आहे की अशा झाडांमध्ये ज्यांना रूटच नाहीये, असे पण झाडं असतात तर की त्यांना रूटच नाहीये, तर मग त्यांच्यामध्ये कसं हे सगळं होतंय बरं? कारण रूट प्रेशर थेरीच्या हिशोबाने तिथे रूट तर पाहिजे, तर काही झाडांमध्ये जर रूटच नाहीये मग त्यांच्यामध्ये ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर कसं होणार आहे बरं? ठीक आहे, म्हणून तर त्याचा सेकंड ऑब्जेक्शन आहे. येस, सो हे आपल्याला कळलं आता. सो मुलांनो, आपले ऑलमोस्ट सगळे डाऊट क्लिअर झालेले आहे आपल्या ह्या 3 चॅप्टर्सचे. ठीक आहे, 3 चॅप्टर म्हणजे तुमचे हे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, आणि तुमचं मी आता प्लांट वॉटर रिलेशनचा पण सगळे डाऊट क्लिअर केलेले आहे. ठीक आहे, एकच डाऊट होतो तुमचा, तो कोणता होते? रूट प्रेशर थेरी. ठीक आहे मुलांनो, आता मुलांनो पार्ट 2 वाला डाऊट सेशन मध्ये ना आपण उरलेले सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. तर मुलांनो आता हे जे काही मी तुम्हाला आता शिकवलं आहे हे परत एकदा व्हिडिओ बघा. काहीही तुम्हाला डाऊट असेल तर एकदा तुम्ही परत सांगू शकता, आपण परत एकदा डाऊट सेशन घेऊया. ठीक आहे, नीट टेस्ट बघून अभ्यास करा आणि काही डाऊट असेल तर सांगा. येस, सो थँक्यू, गुड बाय.